क्रमांक आपले साहेब डेव्हलपमेंट सर काय आज आपण आक्षेप नोंदवला आहे आणि एकंदरीत त्या सुनावणीबद्दल आपलं काय मत? पहा, जी नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकी संदर्भात जे अधिसूचना आणि नकाशे मंजूर झाले त्या हरकतीसाठी ठेवले होते आणि आम्ही त्याच्यावर हरकत नोंदवली होती. प्रचंड गोंधळ आहे. प्रभाग क्रमांक 22 बाबत तर ह्या ठिकाणी पहा, प्रभाग क्रमांक 22 हा जुईनगर आणि सानपाडा क्षेत्र आहे आणि त्या ठिकाणी जुईनगरचा अर्धा भाग हा वाशी गाव, वाशी सेक्टर 17 आणि सेक्टर 7 वाशीच्या ह्या भागामध्ये जोडलेला आहे. जे निकष त्या ठिकाणी हे प्रभाग पाडताना निवडणूक आयोगाचे निकष आहे, त्या निकषामध्ये मोठा नाला असेल किंवा मोठा रस्ता असेल, हायवे असेल तर ती हद्द तिथं थांबली पाहिजे अशी त्यांच्या सूचना. त्या सूचनांची देखील त्या ठिकाणी या लोकांनी पुरेशी मदत घेतली नाही किंवा त्याप्रमाणे केलं नाही. एखाद्याला कोणाला तरी वाटतं म्हणून त्यांनी त्यांचे उमेदवार निवडून यावेत म्हणून काहीतरी प्रोसेस चालले, ही गोष्ट फार चुकीची आहे. नेरूळ गाव त्या ठिकाणी तोडलेला आहे, जुई गाव तोडलेला आहे. अरे तो जुई गाव हा आपला नेरूळ असेल, ही त्यांची गावठाण विस्तार आणि त्या गावांची रचना ही एकत्रित असली पाहिजे. त्यांना पुरवली जाणारी गटर असतील किंवा त्या ठिकाणी सेवरेज लाईन असेल, वॉटर कनेक्शन असतील, जे काही त्या ठिकाणी सामाजिक सुविधा आहेत, या सुविधा सगळ्या समप्रमाणात आहेत, एकाच ठिकाणी आहेत. जुईनगरमध्ये एखादा प्रॉब्लेम झाला तर त्या नगरसेवाला शोधायला सेक्टर 17 जायला लागेल किंवा त्या ठिकाणी वाशीपर्यंत जायला लागेल. तिथून जाण्यासाठी रस्ता नाही, 7 ते 8 किलोमीटर अंतर काढून जावं लागेल. अशा पद्धतीच्या अनेक प्रभागांमध्ये चुकीच्या गोष्टी त्या ठिकाणी आहेत. आम्ही 6 प्रभागांच्या बाबतीत हरकती नोंदवलेल्या आहेत. हरकतीच्या बाबतीत त्यांनी जी सुनावणी ठेवली होती, ती सुनावणीसाठी आज मी प्रत्यक्ष हजर होतो. अनेक तिथले हरकतदार त्या ठिकाणी हजर होते. आम्ही देखील आमची हरकत त्या ठिकाणी नोंदवलेली आहे. हा जो गोंधळ आहे, त्यांनी स्वतःच पाडलेले जे निकष आहेत ते निवडणूक आयोगाने निकष दिलेले आहेत, ते त्यांनी पाळावेत आणि त्याप्रमाणे एक संध असे त्या ठिकाणचे हे परिसर ठेवावा, जेणेकरून नागरिकांच्या सुविधांवर त्या ठिकाणी भविष्यात ताण येणार नाही, अशा पद्धतीची सूचना आम्ही त्या ठिकाणी मांडलेली आहे. कोणाच्या सोयीसाठी हे सगळं घडवलं गेलं आहे आता हे आता निश्चित असं सांगू शकणार नाही, पण एवढं नक्की आहे, ज्या पद्धतीनं प्रभाग रचना करताना तोडलेले भाग आहे, ते भाग एक अर्धा तिकडे जोडतो, अर्धा दुसऱ्या ठिकाणी जोडतो. जोडण्यामध्ये एक संध असावा, जिथं मोठे गटर आणि रस्ते असतील अशा पद्धतीने जोडणं आवश्यक नाही, चुकीचं आहे. आणि कोणी जोडलेत काय जोडल्यात, परंतु जे निवडणूक आयोगाचे अधिकारी आहेत आम्ही त्यांच्यावर आक्षेप घेणार. त्यांनी त्यांचे निकष पाळले नाहीत. त्यांनी काय प्रसिद्ध केलंय की ही बाउंड्री अशी असावी, इथं बाउंड्रीची हद्द संपल्यासारखं आम्ही मानू. जेव्हा मोठा गटर असेल, हायवे असेल, की जे रेल्वे ट्रॅक असेल, ह्या हद्दी त्यांनी पाळाव्यात. मग कोणी केले, आम्हाला असं वाटतं की त्या ठिकाणी कोणाच्या तरी वेस्टेड इंटरेस्टेडने हा विषय झाला असावा, परंतु अशा गोष्टी होऊ नयेत, त्या गोष्टी त्यांनी सुधाराव्यात, अशा पद्धतीची सूचना आमची. किती घातक वाटतं हे लोकशाही. प्रचंड याच्यामध्ये नागरिक, जो सामान्य नागरिक आहे त्याला त्या ठिकाणी त्रास होणार आहे. आता मला सांगा, जुईनगर क्षेत्र तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मग त्या जुईनगर क्षेत्रातून वाशी गाव किंवा वाशीच्या सेक्टर 17 जायचं असेल तर तुम्हाला सानपाडा क्रॉस करून, तुर्भा क्रॉस करून सेक्टर 17 जावं लागेल. किती किलोमीटरचं अंतर होईल, काय सामान्य नागरिक त्या ठिकाणी जाऊ शकतो, किती हा त्या ठिकाणी युजलेसपणा आहे. आम्हाला ही गोष्ट मान्य नाही आणि हीच गोष्ट आम्ही शासनाचे प्रतिनिधी त्या ठिकाणी हिअरिंगसाठी आलेले आहेत, त्यांच्या समवेत आम्ही ह्या ठिकाणी सुनावणी त्या ठिकाणी दिलेली आहे. आज आपण म्हणजे ठेवले आज या प्रारूपचे जेव्हा सुनावणी आज होती आणि त्यामध्ये काय आपण काय माझा मूळ हा वॉर्ड क्रमांक 44, जो मुळातच गेल्या वेळेला मला जेव्हा तिथून मी निवडणूक लढवली त्यावेळेला रविकांत पाटील नगरसेवक होते. त्यांचा प्रभाग वॉर्ड क्रमांक 33 होता. त्याचे 3 भाग होऊन आम्हाला 7 सेक्टर हा जॉईन झाला होता. आम्ही 44 मधून मी काम केलं, त्या विभागाची चांगल्या प्रकारे कामं केली. आम्ही जवळजवळ 4 ते 4.5 हजार मतदान आहे तिथलं, आणि या वेळेला परत तो 7 सेक्टरचा वॉर्ड हा आम्हाला आमच्याकडून परत तोडला गेला आणि फक्त 6-7 बिल्डिंग्स तिथे ठेवल्यात. तर असं आमचं म्हणणं आहे की भौगोलिक दृष्ट्या सुद्धा विचार केला तर या ज्या 7 बिल्डिंग्स आहेत, एकूण 6 असोसिएशन त्याच्याकडे होते त्या प्रभागामध्ये, पण कमीत कमी 6 नाही तर कमीत कमी 2 जी त्या बिल्डिंग्सला सलग लागून आहेत त्यांचं तरी आमच्याकडे तिथे अंतर्भाव करावा प्रभाग क्रमांक 12 मध्ये. आणि दुसरं म्हणजे तिथल्या नागरिकांना सुद्धा ते निवडणुकीच्या दृष्टिकोनातून ते सोयीस्कर पडणार आहेत.
आणि भौगोलिकदृष्ट्या या सर्वांचा विचार करता तर आम्ही त्यासाठी इथे आज हरकती घेतलेल्या आहेत. आणि नेमकं काय कुठेतरी हेतू परस्पर हे करण्यात आलं? पूर्णपणे हेतू परस्पर करण्यात आलेला आहे, कारण मला नाही वाटत की कोणाचं जवळजवळ 4,500 मतदान हे तोडलं गेलं असेल. त्यामुळे हे जाणून बुजून केलं गेलेलं आहे आम्हाला त्रास देण्याच्या हेतूने. आणि हे करताना आम्हाला जो दुसरा वॉर्ड जोडलेला आहे तो खरं म्हणजे आम्हाला सलगही येत नाही आणि आम्ही त्या ठिकाणी कधी पाऊलही ठेवलेलं नाहीये. मग अशा प्रकारे आमचं जे हक्काचा होता तो जे आम्हाला सोयीस्कर होता, तिथल्या लोकांना सोयीस्कर होता, जिथली कामं आम्ही केलेली आहेत आणि भौगोलिक दृष्ट्या सुद्धा जे मी सांगितलं त्याचंही तशा प्रकारे चांगल्या निभाव लागणं शक्य होतं, तो तोडला गेला. थँक्यू. काय हरकती होत्या आणि काय वाटतं कुठेतरी एकदम होईल नक्कीच आहे का? नाही, होल्ड तर आहेच, कारण स्वतः रहिवासी या ठिकाणी हरकती आणि सूचना घेऊन आले आहेत. अजून प्रभाग क्रमांक 12 जो भौगोलिक दृष्ट्या जो पडलाय तो आम्हाला किंवा नागरिकांना मान्यच नाही. कारण गेली 20 वर्ष सातत्यानं सेक्टर 7 वरती हा अन्याय होतोय. 4-4, 5-5 तुकडे. तुम्ही मागच्या रचना बघा, वार्ड नंबर 32च्या बघा, 33च्या बघा, 44चा बघा, ऍटलेस आता ते जर तुम्ही बघितलं तर सेक्टर 7 वरती हा झालेला अन्याय हा आम्हाला अन्याय मान्य नाही. एक तरी जर आम्ही आता ज्या हरकती घेतल्यात, जे आम्ही ओनर असोसिएशन आहे, त्याच्यानंतर आमचं आरोग्य धाम ओनर असोसिएशन आहे, प्लॉट नंबर 21 ते 105 पर्यंत जे बिल्डिंग त्या सर्व समावेश करण्यात यावे. जर समावेश केले नाही तर आम्ही मतदानावरती बहिष्कार टाकून त्या ठिकाणी आंदोलनाचा पवित्रा घेणार. तुम्ही टाकणार बहिष्कार पण जनता टाकेल? जनता टाकणार, जनताच आमच्या पाठीमागे येणार. जनताच निवेदन दिले, जनतेनं निवेदन दिले. जवळजवळ 49 हरकती जनतेच्या आहेत. जनतेचं म्हणणं आहे की आम्हाला प्रभाग क्रमांक आपला 12 मध्ये समावेश करण्यात यावं. जे प्रभाग रचना करण्यासाठी जी नियमावली आकारण्यात आलेली आहे, जी अधिसूचना आहे, त्या नियमावलीची पूर्णपणे पायमल्ली या ठिकाणी झालेली आहे. कुठेतरी एका पक्षाला, कुठेतरी एका नेत्याला फेवर करण्यासाठी हे प्रभाग रचना झालेली आहे, याच्यामधून स्पष्ट दिसते. मी 2 ऑब्जेक्शन रेज केलेले आहेत. त्याच्यामध्ये प्रभाग क्रमांक 20 आणि पॅनल क्रमांक 20, पॅनल क्रमांक 14. पॅनल क्रमांक 20 मध्ये जो प्रभाग येतो, प्रभाग नंबर 70, तो प्रभाग 70-80% प्रभाग पॅनल नंबर 14 मध्ये घेण्यात आलेले आहे. आणि जी नियमावली आहे त्या नियमावली अनुसार आपल्याला जो मूळ प्रभाग असेल किंवा मूळ गावठाण असेल त्याला आपल्याला मधून तोडता येत नाही. याच्यामध्ये असं करण्यात आहे की घराच्या वरून लाईन गेलेली आहे, म्हणजे एकच घराचे 2 तुकडे केलेले आहेत. ते घराचे अर्धे मत तिकडे, अर्धे मत इकडे. तर या विषयावरती मी पूर्णपणे आक्षेप माझा नोंदवलाय. त्याच्यामध्ये मी मागणी केली की जो प्रभाग क्रमांक 70 आहे तो पूर्ण प्रभाग पॅनल नंबर 20 मध्ये त्याचा समावेश करण्यात यावे म्हणून. दुसरा माझा जो ऑब्जेक्शन होता तो पॅनल नंबर 14चा होता. त्याच्यामध्ये पण सेम परिस्थिती त्याच्यामध्ये निर्माण झालेली आहे. जी नियमावली आहे त्याच्यामध्ये नॅशनल हायवे असतील, रेल्वेची पटरी असतील, आपल्याला मूळ प्रभाग असेल त्याला आपल्याला तोडायचं नाहीये. आणि यामध्ये पण तीच त्रुटी त्याच्यामध्ये दिसून आलेली आहे. त्यामध्ये पण जो पावणे गाव आहे त्या पावणे गावाला मधूनच 2 तुकडे केलेले आहेत, म्हणजे कुठलाही सेंटर रस्ता वगैरे न घेता मधूनच गावाच्या मधूनच त्याच्यामध्ये लाईन तयार करून त्याला 2 पार्ट मध्ये डिवाइड केलेले आहेत. तर माझा त्याच्यामध्ये आक्षेप असा होता की पावणेगाव हा पूर्णपणे प्रभाग क्रमांक 14 मध्ये त्याचा समावेश करण्यात यावा. आणि त्यासोबत जो आदोली बुतोली जी एरिया आहे ते त्याच्यामध्ये पॅनल नंबर 14 मध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला आहे. ती आदोली बुतोलीची जी एरिया, ते जे दोन्ही गाव आहेत त्याची जॉईनिंग पॅनल नंबर 6 मध्ये झाले पाहिजे, 14 मध्ये झाले नाही पाहिजे. तर ते 14 मधून त्याला काढता त्यांना 6 मध्ये समाविष्ट करा. आणि पावणे गाव हा पूर्ण अखंड राहिलं पाहिजे, जेणेकरून तिथल्या नागरिकांना त्रास होणार नाही, मतदानाचा त्रास होणार नाही. नगरसेवकांचा एकच गाव असल्याकडे 2 वेगवेगळे पॅनल मध्ये झाले तर 2 वेगवेगळे नगरसेवक होणार. त्यांना जे काही सुविधा घ्यायच्या असतील, आपल्या कामानिमित्त जायचं, तर त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये ते प्रॉब्लेम्स, ते अडचणी पुढे येणार आहेत. आणि या सगळ्या गोष्टीला कुठे ना कुठे फुलस्टॉप देण्यासाठी मी हे 2 प्रमुख मागण्या केल्या आहेत. बघूया येणाऱ्या काळामध्ये काय होते. 14 गावांना देखील 111 सदस्य संख्यामध्ये समाविष्ट करून ठेवलेला आहे, एकंदरीत मान्य आहे का? हे बघा, 14 गावाचा पूर्णपणे आम्हा सर्वांचा विरोध आहे. 14 गावात हा एवढा मोठा परिसर आहे, त्याच्या विकासासाठी जो काही खर्च लागणार आहे तो नवी मुंबई महानगरपालिकेला
त्याचं ओझा नवी मुंबई महानगरपालिकेवरती येणार आहे. सध्याच्या स्थितीमध्ये आमची नवी मुंबई महानगरपालिकेचा जो कामकाज चालू आहे त्यासाठीच पूर्णपणे ती निधी त्याचा आम्हाला निधी उपलब्ध होत नाही. आणि अशामध्ये तुम्ही एवढा मोठा 14 गावाचा परिसर हा नवी मुंबईला तुम्ही जॉईन करणार, त्याचा जो अजून अधिक भार जो खर्चाचा येणार आहे तो अधिक भार हा नवी मुंबई महानगरपालिकेला परवडणार नाहीये. तर वेळोवेळी त्या वेळेला आमचे नेते गणेशजी नाईक साहेब यांच्या मार्फत त्यांना तिथे हरकती घेण्यात आलेल्या आहेत. त्याची ऑफिशियल नोंद आहेत आणि त्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांना देखील त्यांनी अर्ज केलेला आहे. आणि त्यांची त्यामध्ये ठाम मागणी होती की 14 गाव हा जर तुम्हाला घ्या म्हणून गावाला विरोध नाहीये, जो गावाला विकास करण्यासाठी जी निधी लागणार आहे त्यासाठी त्यांचा विरोध होता. गाव आम्हाला जॉईन करण्यामध्ये आमची कोणाची हरकत नाहीये, पण तो जो गाव आपण आपल्याला नवी मुंबई शहराला आपण जॉईन करत आहे तर त्याला जो खर्च येणार आहे कमीत कमी 5-6 हजार कोटीचा खर्च त्या गावाच्या विकासासाठी लागणार आहे. आणि अशामध्ये एवढं नवी मुंबई महानगरपालिकेचा जो बजेट आहे त्यामध्ये आता जे 111 वॉर्ड आहेत त्यामध्ये तेवढं खर्च त्यांना द्यायला अजून पुरत नाहीये. अशामध्ये तुम्ही अजून नवीन गावं ऍड करणार तर त्याचा खर्च कोण करणार? आणि 14 गावाचा खर्च या बजेटमधून जर त्यांना जाईल तर इथले जे अजून डेव्हलपमेंट जे करायचे ते अजून बाकी आहे तर त्याच्यावरती तो ताण पडणार आहे. आमचं फक्त तेच मागणी की जर जॉईन करायचं असेल तर शासनाने त्याची वेगळी निधी द्यावी आणि वेगळी निधी देऊन त्याचा विकास करावा. दुसरं काय आमचं म्हणणं नाही. थँक्यू. आज काय नेमकं आक्षेप आज मांडण्यात आले, हरकती काय होत्या तुमच्या प्रभागात? आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये आक्षेप घेतला गेला. तुर्भे जे गाव आहे, प्रॉपर गाव, त्या प्रभागामधील तुर्भ्याचा 2 ते 3% भाग हा प्रभाग क्रमांक 19 म्हणजे सानपाडा इथे त्यांनी वर्ग केलेला आहे. आणि मग ते तसं केल्यामुळे एकतर नियम निकष डावलून ह्या लोकांनी हे काम केलेलं आहे. नॅशनल हायवे, रेल्वे स्टेशन हे पार करून वृद्ध लोकांनी तिकडे मतदानला जायचं का, काही आजारी लोकांनी तर मतदानला जायचं का, म्हणून लोकांमध्ये एक उद्रेक निर्माण झाला. 540 लोकांनी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. तुर्भ्याच्या त्या फक्त 1-2% भागामधील लोकांनी घेतलेलं आहे. म्हणजे आमची यादी नंबर 92च्या लोकांनी 540, जिथे 1036 वोटर आहेत त्यातनं 540 लोकांनी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. याच्यावरून समजतंय की तिथले लोक किती नाराज आहेत. मी त्यांना आता निदर्शनामध्ये आणलं की काही तुम्ही जो भाग कट केलेला आहे 19 मध्ये सोडताना बिल्डिंगचा अर्धा भाग 19 मध्ये आणि एका बिल्डिंगचा अर्धा भाग तुर्भ्यामध्ये, अशा प्रकारची त्या लोकांनी रचना केलेली आहे. आणि खरंच मी त्यांना आता सुनावलं की आम्ही गेली 10 पिढ्या या तुर्भ्यामध्ये राहतो, त्या जागेमध्ये राहतो, त्या जागेतून आम्हाला सानपाड्यामध्ये तुम्ही जायला सांगता. नियम निकष तोडून एक कमर्शियल भाग आहे मागचा मॅप, तो देखील त्यांनी तिकडे नेलाय. त्यांना कमर्शियल भागामध्ये खूप इंटरेस्ट आहे. भ्रष्टाचारी लोक असल्यामुळे तिथे रिडेव्हलपमेंट आहे आणि तिथे त्यांना मतदार नाही, तिथे मतदार कोणी नाही, तिथे छोटे छोटे उद्योग आहेत, तिथला भाग त्यांना घ्यायचा आहे. म्हणजे त्यांना भ्रष्टाचार करायचा. आणि हे ज्यांनी केले कृत्य त्याला हे धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आमच्या लोकांनी, या सगळ्या लोकांनी आता एक तिथे निर्णय घेतलेला आहे की जर हा पुन्हा एकदा 15 मध्ये त्यांनी आम्हाला नाही समाविष्ट केले तर आम्ही वोटिंगवर बहिष्कार टाकू. 1036 लोकांचाच भाग नेमका सानपाड्यामध्ये टाकण्याचं षडयंत्र का, त्यांचा जाब त्यांना मी विचारला. पण त्यांनी असं सांगितलं मला की आम्ही फक्त तुमची नोंद घ्यायला आलोय, तुम्हाला आम्ही उत्तर देणार नाही, तुम्हाला उत्तर नंतर लेखी येईल. तर अशा प्रकारचं हे कारस्थान सगळ्या नोंदी केलेलं आहे. आणि म्हणूनच दुसरं एक की 4चा प्रभाग आहे. 4चा प्रभाग असताना आमचा प्रभाग 5चा केलेला आहे. म्हणजे 5 नगरसेवक जिथे विद्यमान आहेत मागचे तिथे 4 करायचे, म्हणजे एका नगरसेवकाला डावलण्याचं काम देखील त्यांनी केलेलं आहे. असं का, काही ठिकाणी 3 केलेत, 3चा प्रभाग आणि 4 नगरसेवक तिथे समाविष्ट केलेत. म्हणजे त्यांनी त्यांच्या पद्धतीनेच काहीतरी केलंय की त्यांना कसं सोयीस्कर आहे अशा पद्धतीचं हे त्यांनी केलेलं आहे. आणि म्हणूनच मोठ्या प्रमाणामध्ये ऑब्जेक्शन नंबर 2चा ऑब्जेक्शन तुर्भ्याचं आहे. कारण तुर्भ्याचे लोकच त्या वैफल्यग्रस्त झालेले आहेत या यांच्या टोटल वार्ड फंक्शन. राजकीय डावपेच वाटतात का यामध्ये काही? मी सुरुवातीलाच सांगितलं, राजकीय डावपेच ही आहे की भ्रष्टाचारी लोकांना त्या कमर्शियलवर डोला आहे. ते कमर्शियल एरिया त्यांना खायचे आहे. मी बोललो, आता मी तिथं सांगितलं कमर्शियल एरिया नको आम्हाला, ते त्यांनाच देऊन टाका, त्यांचंच कल्याण करा, त्यांना भ्रष्टाचारी करायचं आहे. आम्हाला आमचे गावकरी
जे प्रॉपर आमचे लोक आहेत त्यांची सेवा करण्याची आम्हाला मुभा द्या, म्हणून आम्हाला हा तेवढाच भाग, छोटीशी गल्ली तीच जी आहे, 1000 लोक वोटर आहेत, तीच गल्ली, ती गल्ली आम्हाला द्या. दुसरं की ह्या लोकांनी 43,000 लोकसंख्या झाल्या असं उल्लेख केलेला आहे, पण मतदार आहेत 32,000च्या वर. मग 43,000 लोकसंख्या आणि 32,000 वोट, मला तुम्ही सांगा, एका कपलच्या घरी एक पोरगा जरी पकडला तरी 16,000 अजून दुसरे नागरिक होत आहेत. म्हणजे 32 आणि 16 जवळजवळ 60,000च्या घरात ही संख्या जाते, पण त्यांनी खोटं तिथे मेन्शन केलेलं आहे की 43,000 लोकसंख्या आहे म्हणून. ते एक आहे, कारण 5 वॉर्ड मधली लोकसंख्या ही 60च्या घरात जाते, 50, 55 आणि 60च्या घरात नक्कीच जाते. काहीतरी ते देखील एक षडयंत्र आहे. त्या षडयंत्रामुळं हा त्यांना 5-4 मध्ये करण्याचं त्यांना यश आलेलं आहे, पण तेही उघड केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. 14 गावे देखील समाविष्ट करण्यात आलेली आहे. 14 गावं समाविष्ट करा, त्यात मला काही प्रॉब्लेम नाही किंवा आम्हाला नागरिकांना प्रॉब्लेम नाहीये, पण 14 गावाला 111 मध्ये समाविष्ट केलं हे खूप चुकीचं आहे. त्याच्यामुळे त्या 14 गावाच्या लोकांना इकडे यावं लागेल. नवी मुंबईत काही काम करताना तिथे एक नगरसेवक निश्चित एक तिथला प्रभाग झाला असता, पण पुन्हा देखील ते देखील पुन्हा एक त्याच्यामध्ये एक षडयंत्र दिसतंय, कारण तिथे खूप मोठ्या प्रमाणात डेव्हलप आता करायचं आहे. तिथे इन्फ्रास्ट्रक्चर कोलमडलेलं आहे आणि ते पूर्वत आणण्यासाठी खूप मोठे जवळजवळ 6,000 कोटी नवी मुंबईला त्याला द्यायचे आहेत. अशा परिस्थितीमध्ये कोणीतरी त्याच्यावर डोला ठेवलेला आहे आणि म्हणूनच त्याच्या तशा प्रकारची रचना केली. ज्याप्रमाणे निवडणुका तोंडावर आहेत, काय वाटतं, कुठेतरी न्याय मिळेल, मार्ग निघेल? मला तरी वाटतंय की न्याय मिळाला पाहिजे, कारण खूप मोठी बदनामी होणार आहे महानगरपालिकेचे. आम्ही तर कोर्टात जाणारच आहोत. हे 1000 लोक कोर्टात जातील. 540 लोकांनी जरी लेखी ऑब्जेक्शन घेतलं असेल तरी माझ्या ऑफिसला अजून 300-400 लोकांचे ऑब्जेक्शन नंतर आलेत, कारण प्रत्येक कामाला जातो त्यांना नंतर समजलं. गणपती उत्सव असल्यामुळे त्यांना समजलं नाही. त्याच्यामुळे 1000 लोकांचा तिथे कमीत कमी ऑब्जेक्शन आहे आणि ते 1000 लोक कोर्टात जाण्याची भाषा करत आहेत. तर आज आपल्या प्रभागाच्या दरम्यान आपण कोणत्या अशा या ऑब्जेक्शन आज मांडलेल्या आहेत आणि नेमकं काय आहे? प्रभागात सब कुछ ठीकठाक आहे की काहीतरी वेगळंच आहे? नाही, खूप वेगळं आहे. प्रभाग रचनेच्या नियमावलीचं म्हणजे उल्लंघन करून त्या ठिकाणी तुर्बा स्टोर येथे आमचा वार्ड त्या ठिकाणी बनवण्यात गेलेला आहे. प्रभाग 20 आणि प्रभाग 14 असा वार्ड क्रमांक जो जुना आमचा वार्ड 70 होता, तो 14 आणि 20 मध्ये डिवाइड केला. त्या डिवाइड करत असताना पण तुम्ही बघताय तर मोठे रस्ते आहेत, गल्ल्या आहेत, त्या सोडून ते लोकांच्या पत्र्यावरून ते सीमांकन केलेलं आहे. हा कुठला काय म्हणजे नियमामध्ये बसतं की लोकांच्या पत्र्यावरून एकाचं घर किचन वार्ड प्रभाग 14 मध्ये येतो आणि त्याचा हॉल येतो इकडे प्रभाग 20 मध्ये. ह्या प्रभाग रचनेमध्ये कुणाची तरी मर्जी राखायचं, कुणाचा तरी फायदा झाला पाहिजे. कारण आमचा परफॉर्मन्स गेल्या लोकसभा असेल, विधानसभा असेल, त्या ठिकाणी अनेक वर्षापर्यंत चांगला आहे तिथे, आणि आमचे जे समोर आहेत त्यांचा तो खूप त्यांना आता दुखणं ते मोठं आहे की आम्ही चांगला रिझल्ट दिलेला आहे. तर आता ह्याला कसं हे करायचं म्हणून डिवाइड अँड रूल जो अंग्रेज सरकारचा जो नियम आहे तो या ठिकाणी वापरलेला आहे. माझा जो वार्ड क्रमांक 70 जो आहे तो पूर्ण एका ठिकाणी 14 गावचा तो तिकडे 14 गावाला तिकडे जोडला. 14 गावाचा आमचा काय संबंध आहे? 10-12 किलोमीटर लांब डोंगराच्या पलीकडे तो 14 गाव, आणि तिकडे आम्हाला जोडण्याचा माझा तो वार्ड 70% जवळ 70-80% वार्ड तिकडे जोडलेला आहे. राहिलेला वार्ड इकडे प्रभाग 20 मध्ये जोडलेला आहे. याचा अर्थ काय म्हणजे तो वार्डच गायब केलेला आहे. तर एवढं ह्या गोष्टी कधी आता म्हणजे सन 2000 पासून मी स्वतः लढतोय इलेक्शन या ठिकाणी. 4 इलेक्शन मी स्वतः लढले, म्हणून असं या प्रभाग रचनेत धांदलगिरी मी पहिली वेळ बघतोय. आणि हे याच्यामध्ये कुठला तरी कुणाचं तरी हित जपण्याचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि आता आम्ही सांगण्यापेक्षा तर लोकांना माहित झालेलं आहे की काय चाललंय तिकडे ह्या याच्यामध्ये. तुम्हाला आजही विरोध आहे का, त्यामुळे कुठेतरी हे सगळं गडबड झाली? हो, 14 गावाचा विरोध आहे ना. तर 14 गावाचं या ठिकाणी तुम्ही जे महापालिकेमध्ये घेतलेलं आहे, तर 14 गावाचं खूप आता डेव्हलपमेंट असेल, तिथल्या गोष्टी भरपूर आमच्या महापालिकेचा ताण होणार आहे भरपूर, आणि बजेट पण भरपूर त्या ठिकाणी जाणार आहे. तर शासनाने पण आणखी काय मदत न करता आणि जबरदस्ती ते कुणाच्या अधिकाराने जबरदस्ती आमच्या नवी मुंबई महापालिका 14 गाव घुसवलेलं आहे. 14 गावाच्या निमित्त आम्हाला काही विरोध नव्हता, पण 14 गावामधले जर इन्फ्रास्ट्रक्चर उभा करताना आमच्या नवी मुंबईतल्या लोकांचा जो पैसा जाणार आहे, शासनाने द्यावा ना पैसा. मग तो 7-8 करोडचा जो बजेट द्यायला पाहिजे, शासनाने देऊ द्या ना. मग घाण पूर्ण 14 गावाची होती, ते आज आमच्या इथे नवी मुंबईत महापालिका तरी पण आम्हाला तयार, परंतु जो खर्च आहे तो आमच्या नवी मुंबईतल्या नागरिकांचा पैसा नाही गेला पाहिजे असं. काय मागणी केलेली आहे? काय मागणी मी अशी केलेली आहे की प्रभाग क्रमांक 11ची रचना करत असताना कोपरखैरणे विभागातील जुने 7 प्रभाग तोडून रचना केलेली आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक प्रभागाचा थोडा थोडा भाग घेतलेला आहे.
तर मग ही रचना खरोखर जाणीवपूर्वक केलेली आहे की लोकांच्या हितासाठी केलेली आहे. कारण एका प्रभागामधील लोक दुसऱ्या नगरसेवकाकडे जायचं, दुसऱ्या प्रभागामधील लोक दुसऱ्या प्रभागाच्या नगरसेवकाकडे जायचं, हा लोकांवर अन्याय आहे. कारण प्रभाग क्रमांक 45 पण तोडत असताना गेली 30 वर्ष आम्ही सेक्टर 6 आणि 3 प्रभाग क्रमांकामध्ये काम करतो. तो सेक्टर 3 चा भाग प्रभाग क्रमांक 11 मध्ये तोडलेला आहे. सेक्टर 43, सेक्टर 44, सेक्टर 45 चा भाग तोडलेला आहे. तर हे हेतू पुरस्कार झालेला आहे. तर ती प्रभाग रचना आपण रद्द करावी आणि ज्या ज्या मुळात सीमांकन आपण तोडलेले आहेत, व्याप्ती तोडलेल्या आहेत, त्या व्याप्तीप्रमाणे प्रभाग रचना करावी. कोणावर आरोप आहे तुमचे, कोण यासाठी जबाबदार आहे? राजकारण असं नाही, परंतु काही प्रभाग रचना करताना अधिकाऱ्यांच्याही चुका होऊ शकतात. त्यांना सीमांकनाची व्याप्त्यांची जर पुनर्रचना त्यांनी बघितली तर त्याच्यामध्ये दुरुस्ती होऊ शकते. ओके, थँक्यू.